On the day of World Heart Day, our students are demonstrating on basic life support, that is CPR. Our student demonstrate you how to give CPR and save the life of a person suffering from the cardiac arrest. कार्डियक अरेस्ट ह्यामध्ये आपण पेशंटला जर सडनली कार्डियक अरेस्ट जर आला तर त्यावेळेस आपण त्याला सीपीआर देतो. सीपीआर देताना पेशंटला आपण प्रथम सेफ्टी चेक करतो. सेफ्टी चेक करताना पेशंट फ्लॅट सरफेसवर ठेवतात. फ्लॅट सरफेसवर ठेवल्यावर पेशंटची प्रथम आपण रिस्पॉन्स चेक करतो. रिस्पॉन्स चेक करताना आपण पेशंटला मिस्टर जर पेशंटचा रिस्पॉन्स येत नसेल आपल्याला तर पेशंटची आपण एबीसी चेक करतो. एबीसी म्हणजे एअरवे, ब्रीथिंग आणि सर्क्युलेशन. एअरवे मध्ये चेक करताना आपण हेड टिल करतो आणि नेक लिफ्ट करतो. यामध्ये आपण जर पेशंटचा एअरवे क्लिअर असेल तर आपण नंतर कॅरोटिड आर्टरी चेक करतो. त्यानंतर ब्रीथिंग होती का नाही ते पाहणार. ब्रीथिंग चेक करताना आपण 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, जर आपल्याला ब्रीथिंग लागत नसेल, पल्स लागत नसेल तर आपण लगेच हेल्प करणार. हेल्प कॉल 108 adult patient, cardiac arrest patient, लोकेशन मानाजी नगर. त्यानंतर आपण लगेच मेडिकल सप्लाय भेटेपर्यंत आपण सीपीआर स्टार्ट करणार. सीपीआर स्टार्ट करताना आपण स्टर्नमच्या 2 इंच वर आणि पल्सच्या एक बोट खाली आपण सीपीआर द्यायला चालू करतो. सीपीआर देताना आपला डॉमिनंट हात खाली व नॉन डॉमिनंट हात वर घेतो. त्यामध्ये आपण चेस्ट कम्प्रेशन करतो. चेस्ट कम्प्रेशन करताना आपण स्टर्नमला देतो. हिलने आपल्याला प्रेशर देतो. प्रेशर देताना आपण आपले शोल्डर हे पेशंटच्या बरोबर स्ट्रेट लाईनीत असले पाहिजे, ज्यामुळे आपलं प्रेशर पूर्ण चेस्टवर जाईल. चेस्ट कम्प्रेशन देताना 30:2 ब्रीथिंग देतो. 30 मध्ये आपण चेस्ट कम्प्रेशन देतो आणि 2 ब्रीथिंग देतो. 1 2 3 4 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 22 23 24 25 26 27 28 29 30. 30 कंप्रेशन झाल्यावर आपण 2 ब्रीदिंग देतो. 1 2. त्यानंतर परत शॉक देतो. शॉक देताना आपण एडी देतो. एडी हा पोर्टेबल असतो आपला. एडी देताना शॉक देताना प्रथम रेडी चार्ज शॉक असे 3 प्रोसेस असतात. रेडी म्हणजे आपण पेशंटच्या आजूबाजू कोण आहे का ते पाहणार. त्यानंतर आपण स्टार्ट मध्ये शॉक चालू करणार. त्यामध्ये जर आपल्याला रिदम नाही आले तर आपण परत सीपीआर द्यायला स्टार्ट करणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 30. 1 2. पेशंटची जर पल्स आपल्याला लागली तर आपण त्याला लेफ्ट लॅटरल पोझिशन देतो. जर पल्स नाही लागली तर आपण सीपीआर तसाच चालू ठेवायचा जोपर्यंत आपल्याला ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट नाही भेटत. आणि आपण ही सीपीआर प्रोसिजर कम्युनिटी एरिया, होम, हॉस्पिटलमध्ये करतो. जर हॉस्पिटलमध्ये जर पेशंट असेल तर त्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये कोड ब्ल्यू अनाऊन्स करतो.